रत्नागिरी येथील निराधारांचा आधारवड ठरलेल्या माहेर संस्थेमध्ये आज रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला। बहीण व भावाच्या अतूट प्रेमाच्या सणानिमित्त माहेर संस्था निवळी येथील निराधार महिलांनी निराधार पुरुषांचे आश्रम खेडशी या ठिकाणी दाखल असणाऱ्या आपल्या भावांना राखी बांधून व भावांनी सुद्धा आपल्या बहिणींना भेटवस्तू देऊन हा सण साजरा केला। या शुभ प्रसंगी माहेर संस्थेचे प्रकल्प प्रमुख सुनील कांबळे, कर्मचारी शीतल हिवराळे, ऋतिका मसरकोल्हे, आशिष मुळे, अमित येवले, फुलाताई पवार, अजय पवार तसंच संस्थेमधील मुलं मुली, महिला व पुरुष उपस्थित होते। नमस्कार, मी सुनील कांबळे, माहेर संस्थेचा प्रकल्प प्रमुख सामाजिक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मी काम करतोय। गेली 12 वर्ष मी माहेर संस्थेचा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत काम करत आहे। माहेर संस्था ही एक सार्वजनिक विश्वस्त संस्था आहे आणि संस्थेमध्ये लुसी कुरेन फाउंडर डायरेक्टर जे आहेत त्यांच्या प्रेरणेने सगळे सण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात। त्यामध्ये कुठल्याही धर्माचा सण असेल तो चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साजरा केला जातो। आज रक्षाबंधन आहे। रक्षाबंधन हा दिवस जो आहे तो बहीण भावाच्या अतूट नात्याचा आहे, प्रेमाचा आहे आणि तो सण दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही माहेर संस्थेमध्ये साजरा करत आहोत। माहेर संस्थेत जे निराधार लोक दाखल होत असतात, जे पुरुष दाखल होतात, ज्या महिला दाखल होतात, त्यांच्या आयुष्यामध्ये एक आनंदाचा दिवस हा रक्षाबंधन असतो आणि बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ तिला गिफ्ट देत असतो, भेटवस्तू देत असतो। तशाच पद्धतीने माहेर संस्थेमध्ये निराधार ज्या पुरुष आहेत त्या पुरुषांना निराधार महिला राखी बांधतात आणि त्यांच्या रक्षणासाठी आणि सुखासाठी आशीर्वाद देत असतात। हा सण जो आहे तो मोठ्या प्रमाणात समाजामध्ये साजरा होत असताना निराधारांच्या आयुष्यात एक प्रकाश निर्माण व्हावा, त्यांच्यामध्ये आनंद निर्माण व्हावा, हा एक शुद्ध हेतू माहेर संस्थेचा आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।